नमस्कार मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत। पार्किन्सन्स आजार असताना कोणत्या सवयी टाळल्या पाहिजेत। पार्किन्सन्स हा हळूहळू वाढणारा आजार आहे। औषध, फिजिओथेरपी आणि योग्य जीवनशैली यामुळे तो बराच काळ नियंत्रणात ठेवता येतो। पण काही सवयी अशा असतात ज्या न कळत आजाराची लक्षणे वाढवू शकतात। तर चला त्या सवयी एक एक करून समजून घेऊया। हालचाल कमी करणे, व्यायाम टाळणे। सर्वात मोठी चूक म्हणजे आता आजार आहे जास्त हलू नये असा विचार। पार्किन्सन्स मध्ये कडकपणा, हालचाली मंदावणं, तोल जाणं हे सगळं व्यायाम न केल्यामुळे जास्त वाढतं। हलका चालणं, स्ट्रेचिंग, बॅलन्स एक्सरसाइज या गोष्टी टाळणं म्हणजे आजाराला मोकळं रान देणं। औषध वेळेवर न घेणं। पार्किन्सन्सच्या औषधे वेळेवर घेणं फार महत्त्वाचं असतं। वेळ चुकवणं, मनाप्रमाणे डोस कमी जास्त करणं, आज बरं वाटते म्हणून औषध सोडणं या सवयी कंप, कडकपणा आणि हालचालीचा त्रास अचानक वाढवू शकतो। औषध म्हणजे सवय नाही, ती नियमितीची शिस्त आहे। सतत बसून राहणं किंवा एकटेपणा। पार्किन्सन्स फक्त शरीरावर नाही, तो मनावरही परिणाम करतो। सतत घरी बसून राहणं, लोकांपासून दूर राहणं, बोलणं कमी करणं यामुळे नैराश्य, चिंता, स्मरणशक्तीवर परिणाम हे सगळं वाढू शकतं। समाजात मिसळणं, गप्पा मारणं, आवडते छंद जपणं या गोष्टी आजार कमी व्हायला मदत करतात। चौथं, चुकीचा आहार आणि कमी पाणी पिणं। खूप लोक फायबर कमी खातात, पाणी कमी पितात, यामुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठ वाढते आणि हा पार्किन्सन्स मध्ये खूप सामान्य त्रास आहे। तसंच अतिशय जड, तेलकट, प्रक्रिया केलेले आहार, थकवा आणि औषधांचा परिणाम करू शकतो। संतुलित आहार आणि पुरेसं पाणी ही एक साधी पण महत्त्वाची सवय आहे। पाचवं, झोपेची गडबड आणि तणाव। उशिरा झोपणं, पुरेशी झोप न घेणं आणि सतत तणावात राहणं या सवयींमुळे कंप वाढतो, थकवा वाढतो आणि औषधांचा परिणाम कमी जाणवतो। झोप म्हणजे लक्झरी नाही, ती उपचाराचा भाग आहे। हे सगळं वायूमुळे आहे असा विचार ही एक खूप धोकादायक सवय आहे। चाल बदलली, हात जास्त थरथरतोय, आवाज मंद झाला, हे सगळे वायूमुळे होतंय असे म्हणून दुर्लक्ष करणे म्हणजे उपचारावर उशिरा सुरू करणं। लवकर लक्ष दिलं तर पार्किन्सन्स बराच काळ नियंत्रणात ठेवता येतो। लक्षात ठेवा, पार्किन्सन्स बिघडवणाऱ्या सवयी म्हणजे व्यायाम टाळणं, औषध अनियमित घेणं, एकटेपणा किंवा निष्क्रिय जीवन, चुकीचा आहार व पाणी कमी पिणं, झोपेची गडबड आणि तणाव आणि लक्षणं दुर्लक्ष करणं। मित्रांनो, पार्किन्सन्स म्हणजे आयुष्य थांबत नाही, पण सवयी बदलायला लागतात। थँक्यू।